आज आपण एका कवितेचा अभ्यास करणार आहे ज्याचं नाव आहे नोज वर्सेस आईज। आणि ही जी कविता आहे या कवितेचं आपण आज सारांश रूप अभ्यास करणार आहोत, दॅट इज समरी ऑफ द पोएम। या कवितेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहे। त्यामध्ये नंबर 1 यूज ऑफ इमेजरी याचा वापर केलेला आहे। नंबर 2 वर याचा अभ्यास करणार आपण, दॅट इज नोन एज सिमिली उपमा अलंकार। नंतर आहे पर्सोनिफिकेशन चेतना गुणोक्ती अलंकार आणि इन्व्हर्शन नावाचा अलंकार आहे, याला उलटक्रम किंवा व्युत्क्रम असं आपण म्हणणार आहे। ही जी कविता आहे ही कविता ज्याच्या टोन मध्ये प्रेझेंट केली ती फार महत्वाचं आहे, कारण जर आपल्याला त्याचा टोन समजला नाही, त्याचा कशा पद्धतीने बोललेलं आहे, उच्चार कसं केलेले आहेत ते याच्यामध्ये पाहायचं आहे। टोन ऑफ द पोएम इज व्हेरी फनी, दॅट इज ह्युमरस। तर अतिशय विनोदी अशा पद्धतीची कविता आहे। इंग्रजीतून विनोदी कविता अभ्यासायची आपल्याला, परंतु हे करत असताना त्या कवितेचा काही थीम आणि सारांश थोडक्यात आपण डिक्टेट करतोय तुम्हाला मी, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे। अबाउट द ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम आणि समरी ऑफ द पोएम याच्यावर आपण आज अभ्यास करणार आहोत, याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत। तुम्ही त्यातले पॉईंट्स नोट डाऊन करायचे, लिहून घ्यायचे आहेत। तर मित्रांनो, आपण समरीचा पहिल्यांदा विचार करणार आहोत। तर समरी आपण टायटलच्या संदर्भात विचार करणार आहे। काय आहे टायटल? नोज वर्सेस आईज, वर्सेस म्हणजेच्या विरोधात। ॲक्च्युली कोर्टच्या बद्दल इमोशनलेस असणारे जे जजेस आहेत, ज्यांना कोणत्याही प्रकारची भावना नसते, स्टोन हार्टेड ज्यांना म्हटलेलं आहे, यांच्यावर एक आघात, एक अटॅक करण्याचा प्रयत्न या कवितेतून कवीने केलेला आहे। कारण कवी स्वतः न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असणारा एक सन्माननीय सदस्य होता। त्यानंतर आपण त्याच्या मेन बॉडी, दॅट इज सेंट्रल आयडिया, जिस्ट ऑफ द पोएम आणि शेवटी कन्क्लुजनचा विचार करणार आहे। तर नाऊ यू कॅन राईट डाऊन, तुम्ही आता लिहायला सुरुवात करा। द टायटल ऑफ द पोएम, द टायटल ऑफ द पोएम नोज वर्सेस आईज clearly explains the premise of the poem. Premise म्हणजे आवार, क्षेत्र, एरिया। या कवितेचा एरिया काय आहे, ही कविता कशाशी संबंधित आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून द टायटल ऑफ द पोएम नोज वर्सेस आईज क्लिअरली एक्सप्लेन्स, क्लिअरली डिस्क्राइब्स, क्लिअरली मेन्शन्स द प्रिमाइस ऑफ द पोएम. इट इज अ डिस्प्यूट, डिस्प्यूटचा अर्थ वाद, डिस्प्यूट बिटवीन द नोज अँड द आईज, डोळे आणि नाक यांच्यातला डिस्प्यूट आहे, यांच्यातला वाद, यांच्यातलं भांडण आहे आणि ते कोर्टात सुरू आहे। विषय काय ते पुढे पाहू। रिगार्डिंग द ओनरशिप ऑफ द स्पेक्टॅकल्स, स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा, चष्मा कोणाचा? चष्मा कुठे असतो? नाकावर असतो। कोणासाठी? डोळ्यासाठी। मग हा आहे कोणाचा? नाकाचा का डोळ्याचा? दांड्या त्याच्या कानावर आहे ना गंमत? या गमतीच्या विषयावर चाललेला कविता आहे। द पोएम इज ह्युमरस, ह्युमरस इन द सेन्स विनोदी, नॉट सिरियस। द पोएम इज ह्युमरस इन नेचर अँड इज अ सॅटारिकल पोएम। सटायर म्हणजे आघात, अटॅक। कुठलाही जो विनोद असतो त्या विनोदाच्या माध्यमातून कोणावर तरी अटॅक करायचा असतो, कोणावर तरी अटॅक करायचा असतो, कोणाला तरी सरळ करायचं असतं, त्याच्याकरता हा विनोद असतो। तर द पोएम इज ह्युमरस इन नेचर अँड इज सॅटारिकल वर्क मॉकिंग ॲट द लिगल सिस्टीम। मॉक ॲट म्हणजे टिंगल करणे, थट्टा किंवा गंमत मस्करी करणे। कोणाची? तर लिगल सिस्टीमची जी आहे, जी कायदेशीर सिस्टीम आहे, त्या कायदेशीर सिस्टीमवर आघात करण्याचा प्रयत्न या कवीने या कवितेतून केलेला आहे। द टोन ऑफ द पोएम इज सॅटारिक अँड फनी, द टोन ऑफ द पोएम इज सॅटारिक और फनी, अ क्लोजर ॲनालिसिस रिव्हील्स इट्स डेप्थ। ज्या वेळेला आपण या कवितेचा क्लोज अभ्यास करतो, काळजीपूर्वक अभ्यास करतो, तेव्हा त्याची डेप्थ आपल्याला समजते, त्याची खोली समजते, त्याचा गाभा समजतो, त्याचा आशय लक्षात येतो।
इट एम्स ॲट, एम म्हणजे हेतू. या कवितेचा हेतू काय? इट एम्स ॲट इट एम्स टू हायलाइट द डाउनफॉल. डाउनफॉल म्हणजे अधःपतन, ऱ्हास, दोष. डाउनफॉल ऑफ ॲनालायझिंग समथिंग ॲट फेस व्हॅल्यू. मुख्यत्वे करून फेस व्हॅल्यू जी आहे त्या फेस व्हॅल्यूच्या विदाऊट लॉजिकल ॲनालिसिस, लॉजिकल ॲनालिसिस न करता दिसणं त्याच्यावर आघात आहे. कारण जनरली काय होतं, कायद्याच्या पद्धतीत, कायद्याच्या चौकटीचा जर विचार केला आपण, जो दिखताय, जे दिसतंय, ॲज व्हॉट इज सीन इज द प्रूफ. पण व्हॉट बिहाइंड द आयडिया कॅनॉट बी सीन. जे घडलंय त्याच्या मागची संकल्पना कोणी शोधण्याचा प्रयत्न करणार नाही, असं होतं. उदाहरणार्थ का, एक खूप दुर्धर आजारांनी ग्रस्त असणारा एक तरुण मुलगा आहे. वडील त्याच्यासाठी प्रचंड प्रयत्न करत आहेत की मुंबईला नाही, दिल्लीला नाही, हैदराबादला नाही, चांगल्या चांगल्या दवाखान्यांमध्ये त्याला नेलं आहे, पण त्याचा आजार काही बरा होत नाही. त्याला प्रचंड वेदना आहे, त्रास आहे की ते आई वडील, ते परिवार त्याचं दुःख पाहूच शकत नाही. मग शेवटी त्या बापाला वाटतं की या पोराला रोज रोज मृत्यू आल्यापेक्षा एक दिवस जर याला झोपेच्या गोळ्या देऊन टाकल्या, काय म्हणतो झोपून जाईल. बाप आहे, छातीवर मोठा दगड ठेवला आहे त्याने, आणि विचार केला की आपल्या पोराला कायमचं या जगातून, दुःखातून मुक्त करायचं. जर त्या वडिलांनी त्या पोराला झोपेच्या गोळ्या देऊन संपवलं, दुःख आहे, प्रचंड वेदना आहे. ज्याला जन्म दिला, 26-27 वर्षापर्यंत संगोपन केलं, पण 3-4 वर्षापासून जो प्रचंड आजारानं ग्रस्त आहे, इनक्युरेबल आहे, दुरुस्त होऊच शकत नाही, प्रचंड पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे, आणि शेवटी जर त्यांनी त्या गोळ्या देऊन त्या मुलाला झोपवलं, तो यातनेतून मुक्त झाला. परंतु त्याच्याच एखाद्या जवळच्या नातेवाईकांनी जर पोलीस स्टेशनमध्ये केस केली, रिपोर्ट दिला की या मुलाचा खून केला, याला झोपेच्या गोळ्या घालून मारून टाकण्यात आलं, पोस्टमॉर्टम होईल, सिद्ध होईल, आणि तो बाप स्वतःच्या मुलाच्या खुनाच्या साठी जेलात जाईल. पण त्याच्या मागची भावना कायदा पाहत नाही. ते केली असं का केलं, याच्या मागचं रिझन काय, याचा विचार करायला कायदा तयार नाही. फक्त तुम्ही खून केला आहे ना, शिक्षा, फाशी, जन्मठेप, व्हॉट एव्हर इट मे बी, पण त्याला शिक्षा होईल. त्याचं कौतुक केलं जाणार नाही किंवा त्याला सन्मान त्याचा दिला जाणार नाही. का? कारण त्याने एका मानवाचा मृत्यू त्याच्या करून घडवून आणलेला आहे. म्हणून ही ह्युमरस या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या कवींनी केलेला आहे. तर कायदा हा फक्त वास्तव पाहतो, त्याच्या मागची कल्पना पाहत नाही, सांगायचा उद्देश हा आहे. द पोएम डिटेल्स द आर्ग्युमेंट्स बिटवीन नोज अँड द आईज. आर्ग्युमेंट म्हणजे वादविवाद आहे. बाय प्लेसिंग देम इन द कोर्ट सेटिंग. कुठं आणलेलं आहे त्यांना? कोर्टात आणलेलं आहे. कशाला? आईज आणि नोज, नाक आणि डोळे यांना. द टंग, सेन्स ऑर्गन्स वापरले सगळे. द टंग हु इज अपॉइंटेड ॲज अ लॉयर. कोण कोणाच्या विरोधात आहे? नोजच्या वर्सेस आईज आहे. टंग काय काम करतं आहे? लॉयरचं. हे ऑर्गन्स लक्षात ठेवा. मॅच द पेअर, करेक्ट द फॉलोइंग, याच्यासाठी कामात पडणार आहे. आर्ग्यूज बोथ साइड्स without worrying about who is the true owner of the spectacles. चष्म्याचा खरा मालक कोण? नाक की डोळे? का कान? कानावर आहे, डोळ्यासाठी वापर आहे, ठेवला आहे नाकावर. या तिन्ही गोष्टींना जरा वेगळ्या पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.
The tongue, who is appointed as the lawyer, argues both sides without worrying about who is the true owner of the spectacles. It is also clear that the ear, chosen as a judge. पुन्हा पहा, कोण कोणाच्या विरोधात आहे? नोज वर्सेस आईज. जीभ काय काम करतंय? लॉयरचं. आणि हे कोण काम करतंय? जजचं. Chosen as a judge delivers the verdict, decision in favor of the nose. कोणाच्या बाजून दिला? नाकाच्या. चष्मा कोणाचा? नाकाचा. चष्मा कोणाचा? ॲक्च्युली डोळ्याचा. पण कुठे येतो? नाकावर. समजा जिसकी लाठी उसकी भैंस. आठवतं का स्टोरी? ज्याच्या हाती दोरी तो पारधी, ज्याच्या हाती ससा तो पारधी. म्हणजे कसं? तर दोन माणसांमध्ये स्पर्धा चाललेली आहे, भांडण चाललेलं आहे सशाबद्दल. हा माझा, तो म्हणतो नाही माझा. हा म्हणतो माझा, तो म्हणतो नाही माझा. कोर्टात गेलो. कोर्टात गेल्यानंतर ज्याच्या हातामध्ये तो ससा होता, न्यायालयाने सांगितले की पुरावा काय सांगतो? याच्याजवळ आहे. कोणाचा आहे? याचा आहे. म्हणून हा पारधी, तो दुसरा नाही. ज्याच्या हाती ससा तो पारधी. जिसकी लाठी उसी की भैंस. असं झालं आता आहे. चष्मा कुठं आहे? नाकावर. डोळ्याचा काय संबंध? म्हणून चष्मा कोणाचा? नाकाचा. असं चाललेलं आहे. म्हणजे दिसण्यावरच न्याय निवडा होतोय. त्याच्या मागची भूमिका, की हा चष्मा नाकावर का ठेवला? अरे कोणासाठी ठेवला? डोळ्यासाठीच ना. असं आहे. Deliver the verdict in the verdicts are the decision in the favor of the nose simply on the basis of nonsensical arguments and without considering any logic. कोणत्या लॉजिकचा विचार केला नाही, अजून कशाचा विचार केला नाही. द आयरनीचा अर्थ उपरोध, उपहास. द आयरनी ऑफ हिज डिसिजन, जो निर्णय घेतला गेला. द आयरनी ऑफ द डिसिजन इन गिव्हिंग द राईट. राईटचा अर्थ RIGHT. राईट म्हणजे हक्क, राईट म्हणजे पॉवर, राईट म्हणजे अधिकार. द राईट ऑफ ओनरशिप टू द नोज अँड आस्किंग द आईज टू रिमेन शट वेन द नोज विअर्स देम. काय गंमत आहे ते पहा. वाक्य रिपीट करतो. मी हसतो, तुम्ही का हसले सर? समजलं नाही. मी पुन्हा वाचतो बेटा, आणि तुम्ही पण माझ्यासोबत हसाल. वाक्य समजलं तर. रिपीट. द आयरनी ऑफ द डिसिजन इन गिव्हिंग द राईट ऑफ ओनरशिप टू द नोज. कोणाला दिला? नाकाला अधिकार देऊन टाकला की चष्मा भाऊ नाकाचाच. ऑफ द नोज without considering the logic. Okay, the irony of the decision in giving the right of the ownership to the nose and asking the eyes, and डोळ्याला काय सांगितलं पहा, and asking the eyes to remain shut. शटचा अर्थ बंद. केव्हा बंद ठेवायचा? जेव्हा चष्मा नाकावर असेल तेव्हा डोळ्यांनी बंद. कारण चष्मा कोणाचा आहे? नाकाचा आहे, डोळ्याचा नाही. काय ना गंमत? Remain shut when the nose wears them is obvious. Obvious means clear. Obvious and thus effectively highlights the drawback. Drawbacks are the dosh, उणीवा, कमतरता of blind justice. जस्टिस किती ब्लाइंड आहे, न्याय किती आंधळा आहे, न्यायदेवता कशी आंधळी आहे हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. The ear and the tongue are both given roles that perfectly fit their functions as sensory organs. कोण कोण? Ear आणि tongue both are given roles. त्यांना त्यांच्या भूमिका दिलेल्या आहेत. That perfectly fit their functions. त्यांचे जे फंक्शन्स आहे, त्यांचं जो कार्य करत आहे त्याच्याकरता अगदी फिट आहे. As sensory organs, however, they both have in a manner possible to their ideal nature. त्यांचं जे आयडियल नेचर आहे, नाकाचं काम काय ते काम करणार, इयरचं काम काय ते काम करणार, कानाचं काम काय ऐकणे, ऐकून विश्वास ठेवून देणे, बस. याच्या पलीकडे काहीच नाही. This brings out the poet's message
याच्यातून कवी आपला मॅसेज सांगण्याचा प्रयत्न करतो दॅट पीपल शुड यूज देअर सेन्सेस इन द राईट मॅनर. काय सांगायचं आहे की लोकांनी आपले जे सेन्स ऑर्गन्स आहे ते योग्य पद्धतीने वापरले पाहिजे. सारासार विचार करून निर्णय घेतला पाहिजे. फक्त समोर दिसतंय त्याच्यावर निर्णय घेणं म्हणजे त्या निर्णय क्षमतेची कमतरता आहे हे नक्की सिद्ध होणार आहे. अँड दस एक्झरसाइज केअरफुल लिसनिंग. काय करायला सांगितलं? ऐकायचं आहे पण कसं? केअरफुल. हे विशेषण टाकून सांगितलं नाही. केअरफुल लिसनिंग अँड गुड जजमेंट. काळजीपूर्वक ऐकलं तर जजमेंट तुम्ही नीटनेटकं देणार आहात. ऑन द होल एकंदरीत या कवितेचा विचार केला तर काय आहे मित्रांनो? ऑन द होल द पोएम इज अ डिलाइटफुल रीड अँड इज अपीलिंग टू द रीडर. वाचकांना ते अपील करते ड्यू टू ease of understanding and humorous take on the realities of the legal system. लीगल सिस्टीमच्या ज्या रियालिटीज आहेत त्या रियालिटीजवर विचार करायला लावणारी कविता आहे. थ्रू द यूज ऑफ पॉवरफुल इमेजरी. इमेजरी कोणती? हे जे डोळ्यासमोर चित्र आणले तुमच्या, नोज वर्सेस आईज नंतर इयर्स नंतर टंग, हे इमेजेस वापरले, याला इमेजरी असं म्हणतात. याला यूज ऑफ इमेजरी आहे. थ्रू द यूज ऑफ पॉवरफुल इमेजरी द पोएट सक्सेसफुली कन्व्हिन्स द रीडर टू मेक प्रॉपर यूज ऑफ हिज सेन्सरी ऑर्गन्स. सगळ्यात शेवटचं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. काय उद्देश आहे कवितेचा? की तुम्ही तुमच्या सेन्सरी जे ऑर्गन्स आहे, संवेदनक्षम तुमचे जे अवयव आहेत, पंचेंद्रिय जे आहे, कोणकोणते पंचेंद्रिय? डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा, पूर्ण बॉडीची, यांचा योग्य आणि सुव्यवस्थित वापर करून तुम्ही जगलो पाहिजे हे याच्या कवितेतून सांगायचं आहे. टू मेक प्रॉपर यूज ऑफ हिज सेन्सरी ऑर्गन्स हा थीम या कवितेचा आहे. अशी ही समरी आहे. समरी सगळ्यांच्या लक्षात आली असेल. या समरीवर आधारित ती कविता आहे. आज ही समरी सगळ्यांनी ऐकून त्या कवितेचं वाचन करायचं आहे. त्या कवितेच्या राईट साईडला दोन्ही बाजूने राईट साईडला कविता प्रेझेंट केलेली आहे, लेफ्ट साईडला त्यातले काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत. त्या डिफिकल्ट वर्ड्सचं प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते शांततेनं सगळ्यांनी करा. पुढच्या पार्टसाठी आपण तयार राहूया. अजून काही अडचण असेल तर नक्की मला विचारत राहा. गुड डे.